नमस्कार, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। ग्रामदेवता संपूर्ण गावासाठी खास असते। गावाचे किंवा समाजाचे रक्षण करण्यासाठी ग्रामदेवता असते। ग्रामदेवता म्हणजे गावाच्या देवतेची पूजा ही समाजाच्या कल्याणासाठी केली जाते। तर प्रत्येक पूजेमध्ये कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवतेची पूजा का करतात, यामध्ये काय अंतर आहे आणि यांचे काय महत्त्व आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांची पूजा केली जाते। प्रत्येकाबाबत विविध मान्यता, श्रद्धा, मात्र यासोबतच हिंदू धर्मामध्ये कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवता यांचीही पूजा केली जाते। या तिन्ही देवतांमध्ये काय अंतर आहे याबाबत अनेकांना माहीत नसेल, तर ते जाणून घेऊया। कुलदेवता ही अशी देवता आहे ज्या ठिकाणी पूर्वज आणि अनेक पिढ्या खूप आधीपासून पूजेसाठी येत आहेत। याशिवाय कुळातील लोक कुळातील देवतेच्या माध्यमातूनच आपला संदेश किंवा देवापर्यंत पोहोचवतात। घरातील कोणत्याही विशेष प्रसंगी कुलदैवताचे स्मरण केले जाते। त्यांच्या ठिकाणी जाऊन पूजा अर्चना करून त्यांना आमंत्रित केले जाते। प्रत्येक कुळात वेगवेगळे देवदेवता असतात। याविषयी कुटुंबातील देवताला वंशाचा रक्षक मानले जाते। आणि ग्रामदेवता ही संपूर्ण गावासाठी खास असते। गावाचे किंवा समाजाचे रक्षण करण्यासाठी ग्रामदेवता असते। ग्रामदेवता म्हणजे गावाच्या देवतेची पूजा ही समाजाच्या कल्याणासाठी केली जाते। यासोबतच जणू काही सण साजरा होत असल्याप्रमाणे सर्व ग्रामस्थ त्यांच्या पूजेत सहभागी होतात। हिंदू धर्मात 33 कोटी देवी देवता आहेत। प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करतो। इष्ट म्हणजे प्रिय, त्यामुळे प्रत्येक माणसाचा स्वतःचा आवडता देव असतो। ज्या देवाची तो पूजा करतो त्या देवतेला इष्टदेवता म्हणतात। इष्टदेवता नेहमी मार्गदर्शन करते, यासह नेहमी संरक्षण करते। कोणत्याही पूजेमध्ये सर्वप्रथम देवी देवतांचे स्मरण केले जाते। देवी देवतांची पूजा केल्याविना कोणतेही शुभ कार्य होत नाही। त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये कुलदैवत, ग्रामदेवता आणि प्रमुख देवता म्हणजे आपले इष्टदेवता याचे एकत्र स्मरण केले जाते। कारण कोणत्याही शुभ कार्यात सर्व देवी देवतांची पूजा आवश्यक असते। म्हणून प्रत्येक कार्यात कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवतेची यांना आवाहन केल्याशिवाय ती पूजा संपन्न होत नाही। त्यामुळे यांची पूजा सर्वात अगोदर करणे अनिवार्य आहे। तर आशा करते माहिती तुम्हाला आवडली असेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।